तर हा पण पॉईंट खूप भारी आहे, मगाचा पॉईंट पण खूप भारी होता. गुहागर या साईडला चिपळूण मागे जाणार ना तुम्ही. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण चाललोय फायनली गुहागरला बाईकवरून तर मग ते गुहागर 223 काहीतरी किलोमीटर आहे. 6ला निघलेलो, आता 6:45 वाजतात. कमी 10-10:30 तरी वाजतील आरामात. एवढी थंडी काहीच नाही, तिथं बीचचा किनारा आहे त्यामुळे थंडीचा काही विषयच नाही. तर सकाळी वाघबिळातील दृश्य असं दिसते. जवळजवळ इथून मला वाटते 5 ते 10 किलोमीटर पन्हाळागडला जायचं प्लॅनिंग करत असेल तर इकडूनच जाऊ शकते. 2 hours later. पण आहे मलकापूरच्या जरा पाठीमागं बांबोड्या पण सोडलेलं आहे पूर्ण. बाकी रस्ता बघू शकताय, एक बांबोड्यापर्यंत रस्ता थोडा वर खाली असा रस्ता आहे. हे बघू शकताय. असा नवीन ड्रायव्हर आहेत त्यांना थोडा त्रास होऊ शकतोय, त्यामुळे तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर थोडं हळूहळू या, कारण जेणेकरून तिथून जर गाडी जरा जर स्लिप झाली तर गाडी पडू शकते डायरेक्ट. त्यामुळं हे आता जी म्हणजे रोज येतात त्यांना काय एवढा त्रास होणार नाही, पण जी नवीन येते या लागल्यात त्यांना थोडा त्रास होईल. बात मनोज की भी ठीक है. आता मी पाठीमाग बसेल, जवळजवळ मला वाटते 1.5 ते 2 तास मी गाडी चालवली. आता बाकीची पुढची गाडी आता भैया चालवत. आता आपण इथं पाठीमाग बसून पूर्ण एन्जॉय करू आता नेचरचा सीन. सनराईज पण झालाय, म्हणजे सूर्योदय झालाय. आता इथून पुढे जरा थंडी कमी येईल. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप. तर बरोबर मी 23 तारखेला कोकणातून कोल्हापूरला गेलेलो. जवळ 7 ते 8 दिवस पूर्ण कोल्हापूरमध्ये एन्जॉय केलाय. शेताला गेलो, शेतात पप्पांचा ओरडा खाला, मम्मीच्या हातचं जेवण खाल्लं. बरंच कोल्हापूरमध्ये एन्जॉय केलं 7 ते 8 दिवसात. बऱ्याच पाहुण्यांच्याकडे घरी गेलो, काहींच्या घरी गेलो नाही, ते अजून ओरडतात की आला नाहीस म्हणून. आता बघू पुढे, मला वाटतं आता मार्च-एप्रिलला चालू, तर गावची जेव्हा यात्रा असेल तेव्हाच 7-8 दिवसाची सुट्टी काढून फायनली आपण मलकापूरमध्ये पोहोचले. जर एसटीने तुम्ही आला तर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं एसटी इथं थांबत्या. कोल्हापूर रत्नागिरीची एसटी असत्या ती इथं थांबते, आणि ते कॅन्टीन पण बऱ्यापैकी चांगला आहे. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चेक करू शकता. तर फायनली आपण पहिल्या चहा नाश्त्याला थांबलोय. जवळजवळ घरात 3 प्लेटा फव खाणून आलोय, तरी पण मला काय कळलं नाही, बहुतेक थंडीमुळे भुका लागल्या असतील. अरे देवा. वडापाव आहे कोल्हापूर टाईपचा. मला ते शेवटचा वडापाव मी खाणार आहे कोल्हापुरातला. पण पुढे मग डायरेक्ट तर आता हा वडापाव आपण ट्राय करू, बघू. तशी मला ते फायनली शेवटचा कोल्हापुरातील वडा. कोल्हापूरमध्ये इथं तुम्ही नाश्ता करू शकता. इथं नाश्ता खरोखर खूप भारी मिळतोय. आता आम्ही आंबाघाटला सुरू झाले. आता आंबाघाटात तुम्ही बघा कसा आंबाघाट आहे, ज्यासाठी तुम्ही वेट करत होता जास्त मी वेट करतो. सो फायनली वी आर एंटरिंग इन टू द हेवन्स ऑफ कोकण. तर फायनली आपण आंबाघाटमध्ये एंटर केले. तर खरं म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा आंबाघाटमध्ये जात होतो तेव्हापासूनच इथं कामाची सुरुवात आहे. तर मला वाटतं अजून कमीत कमी 7 ते 8 महिने लागतील पूर्ण कंप्लीट काम व्हायला. तर बाकी रोड खूप भारी आहे ॲज कम्पेअर टू कुंभारली घाटमधील रस्ता. की खरोखर आंबाघाट हे खरोखर खूप साऱ्या लोकांचं इमोशन आहे. खरं म्हणजे जे आपली कोल्हापूरची लोकं असतील किंवा बाहेरल्या जिल्ह्यातील लोक असतील जी कोकणात जातात त्यांच्यासाठी हा रस्ता खूप इमोशनल होऊ शकतोय. कारण ह्याच रस्त्यावरून जेव्हा तुम्ही कोल्हापूरला येताय तेव्हा इमोशन वेगळे असतात, आणि ह्याच रस्त्यानं जेव्हा तुम्ही परत कोकणात जाताय तेव्हा इमोशन्स खूप म्हणजे टोटली डिफरंट असते. कुंभारली घाटमधील रस्ता खूप बेकार आहे आणि तो घाट पण एकदम हार्ड झाला आहे, त्यामुळे हे पूर्ण भारी दिसायले. तर फायनली पाठीमागं व्ह्यू बघू शकता. एसटीनं मी कायम जायचं तेव्हा मला वाटायचं की बाबा इथं जरा थांबायला पाहिजे होतं, कारण हा व्ह्यू इथून खूप भारी पॉईंट खूप भारी आहे. इथून सगळी पूर्ण तुम्हाला आंबाघाटाचा पूर्ण दृश्य दिसू शकते. तिथं पुढे एक पॉईंट आहे, तो पण पॉईंट आपण बघू. पण कायम एसटीनं जाताना वाटायचं की जरा थांबायला पाहिजे होतं, जरा फोटो वगैरे काढायला पाहिजे होते. भारी वाटते इथून बघायला, पण एसटीतून असं धमदिशी जायचं त्यामुळे आज खूप भारी वाटते. आंबाघाटाबद्दल माहिती घ्यायची असेल तर ती माहिती अशी आहे की आंबाघाट हा रत्नागिरी जिल्ह्यात असलेला व रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा सह्याद्री पर्वतातील एक महत्त्वाचा डोंगरी रस्ता आहे. पूर्वी कोकणातून कोल्हापूर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. सह्याद्री पर्वतामधून पायवाटावरून कोल्हापूरकडे जात असत. ब्रिटिश राजवटीमध्ये आंबा गावातील एका गुराख्याने हा मार्ग शोधून काढला. ब्रिटिश इंजिनियरने या मार्गाची व्यवस्थित पाहणी करून या घाटातून रस्ता काढला, पण त्या गुराख्याला त्याबद्दल काही मोबदला मिळाला नाही असे म्हणतात. आंबागाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. तर हा पण पॉईंट खूप भारी आहे. मगाचा पॉईंट पण खूप भारी होता. की मगाचा तर पॉईंट खूप भारी होताच, पण त्यापेक्षा हा पॉईंट खूप भारी आहे. तर तुम्ही बाईकनं आला किंवा
कारनं जेव्हा तुम्ही गणपतीपुळ्याला जात असाल खाली किंवा नाणी बरेचशी ठिकाणं या रस्त्यावरून जातात, तेव्हा इथे थांबून तुम्ही हा निसर्गाचा पूर्ण अनुभव घेऊ शकताय. खूप भारी वाटते खरं म्हणजे इथं पूर्ण हिमालयात आल्यासारखं. तर आत्ता डिसेंबर महिना चालू आहे तेव्हा असं दिसते, म्हणजे तुम्ही पावसाळ्यात जेव्हा येईल तेव्हा कसं वाटेल तुम्ही इमॅजिन करू शकताय. तर खरोखर खूप भारी आहे. तुम्ही पण जेव्हा जाताय तेव्हा पूर्ण एन्जॉय करत जावा, थांबत थोडं जावा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण फील घेता येईल. किंवा एसटीने गेला तर तुम्हाला असं थांबत जाता येऊ शकत नाही. तर मी दरवेळी एसटीने जातोय, मला कायम वाटते की बाबा थोडं थांबावं, पण थांबता येऊ शकत नाही. पण पुढल्या वेळी पण आपण जाईल तेव्हा एसटीनेच जाईल, त्यामुळे तेव्हा पण थांबता येणार नाही. पण बाकी खरोखर खूप भारी घाट आहे ॲज कम्पेअर टू कुंभारली घाट पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटतोय, पण आंबा घाट कधी पण जावा, खूप बेस्टच दिसणार तुम्हाला सगळं. तुम्ही पण प्लॅन करत असाल रत्नागिरीला वगैरे जाण्याचा तर कराड मार्गे न जाता इकडूनच जाण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण आता जाऊ परत फायनली आपण जवळजवळ 110 ते 112 किलोमीटर कव्हर केले. आता बाकीचा जो प्रवास आहे तो अजून निम्मा प्रवास आहे. खरं म्हणजे मला वाटत होतं 10-10:30 पण आरामात जाईल, आपण ऑफिसला पण लवकर पोचू, पण खरं म्हणजे मला वाटतं आता वेळ होईल 11:30-12 रात्री वाजतील. त्यामुळं आता काय होते कसं होते काय सांगू शकत नाही. तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं. तर आम्ही तरी हळूहळू जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण पप्पा दर 2 तासाला फोन करतात की कुठं आहे म्हणून. तर त्यांनी पण सांगितले की दर 2 तासाला फोन करा की जिंदा हो या नाही हो, इसलिए नाही मजा करतोय. पण बाकी खरोखर खूप भारी एन्जॉय करत चाललो आहे आम्ही दोघंजणं बाईकवरून. तर माझी तरी खूप इच्छा आहे की तुम्ही पण बाईकवरून या आणि एन्जॉय करा. तर बाकी हा तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक एक तर बनतो या चांगल्या दृश्यासाठी. फायनली आपण बराचसा घाट उतरून खाली आलो आहे. तर खरं म्हणजे एक प्रॉब्लेम झाला आहे. खरं म्हणजे आम्हाला रत्नागिरीला जायचा रोड माहिती आहे, पण गुहागरला जायचा रोड माहीत नाही. पण आपल्याला जायचं आहे आता गुहागरला. तर एक प्रॉब्लेम असा आहे की ते रेंज नाही आहे, त्यामुळं गुगल मॅप चालनाच झाला आहे. त्यामुळं आता आपण लोकल लोकांना विचारत जायला पाहिजे, त्यामुळं आणि थोडा वेळ होऊ शकतो. तर 10:30 म्हणत होतो, पण आता मला वाटतं 12-12:30 पण वाजू शकतात. त्यामुळं विचारत सगळ्यांना आपण जायचं आहे. तर बघू आता कोण कसं रस्ता दाखवते. खरं म्हणजे कोकणातील लोक साधे आहेत, त्यामुळे आपल्याला फसवणार वगैरे काही नाहीत, तर रस्ता बरोबर दाखवतील. पण आपल्याला लवकर पोचायचं आहे. तिथला रस्ता कसा आहे हे मला माहिती नाही. कायम मी एसटीने येतो, त्यामुळं मला रोड बघितल्यासारखं माहिती नाही. कारण एसटीमध्ये मला वाटतं 1 ते 2 तासच मी जागा राहतो, तिथनं पुढं झोपून टाकतोय, कारण कळतच नाही कुठनं कसं आले ते. एसटी प्रत्येक स्टॉपला थांबत जाते, त्यामुळं वेळ खूप होतोय, 7 ते 8 तास लागतात. त्यामुळं मी तरी काय म्हणजे जागा राहत नाही एवढा उशीर, त्यामुळं मी झोपून टाकतोय. त्याचा मला आज खरोखर जरा रिग्रेट झाल्यासारखं वाटते. खरं म्हणजे मी रस्ता वगैरे बघायला पाहिजे होता, पण असू देतात, लोक सांगत जाईल आपण. तर बाकी हे दृश्य बघू शकता, नाद खोळा. तर खरोखर पेट्रोलचं पैसे पेटल्यासारखं वाटलं हे सगळं बघून. तर बाकी ही आपली बाईक आहे होंडाची ड्रीम युगा. तर शाईनसारखीच आहे, पण थोडं ह्याचं इंजेक्शन 110 cc आहे, शाईनला 125 cc आहे. तर गाडी खरोखर स्मूथ चालते. मी जवळजवळ 50 किलोमीटर चाललो आहे, पण गाडी एकदम भारी जाते. आणि हा रोड पण खूप भारी आहे. बाईक तर भारी आहेच, पण रोड सगळ्यात भारी आहे, त्यामुळं खूप भारी वाटते ड्रायव्हिंगला. तर स्पीड तर आमचं 50-60 एवढंच आहे, त्याच्यावर घालवलं नाही स्पीड आम्ही, कारण खरोखर रस्ता. तर नैसर्गिक वैभवापलीकडे आंबा घाटाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. हे नाव अंबाबाई मंदिराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे एक महत्त्वाचे स्थानिक धार्मिक स्थळ आहे. या प्रदेशाने मराठ्यांच्या राजवटीत झालेल्या भीषण लढायांचा साक्षीदार आहे, ज्यामध्ये अवशेष आणि स्मारके त्यांच्या समृद्ध इतिहासाविषयी माहिती देतात. पश्चिम घाटात
आजच्या परिसंस्थेत आंबा घाटाचे महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. हे विविध वनस्पती आणि जीवजंतूचे घर आहे, ज्यामध्ये अनेक लुप्तमय प्रजातींचा समावेश आहे. त्यांची वैविध्यपूर्ण परिसंस्था वन्यजीवांसाठी गंभीर अधिवास प्रदान करते आणि तिची जंगले लक्षणीय कार्बन सिंक म्हणून काम करतात, ज्यामुळे हवामान बदलाचे परिणाम कमी होण्यास मदत होते. आंबा घाटाच्या मुख्य आकर्षणामध्ये कावळेसांद पॉईंटसारख्या विस्मारक दृश्यांचा समावेश आहे, जिथून तुम्ही दरीच्या विहंगमय दृश्याचे साक्षीदार होऊ शकता. वाघांच्या दर्शनासाठी ओळखला जाणारा वाघझारा, शांत विशाळगड आणि पावनखिंड, ऐतिहासिक कथांनी नटलेली स्थळे आणि आंबोलीचे सदाहरित जैवविविधता हॉटस्पॉट देखील या अद्भुत स्थानाचा भाग आहेत. तर फायनली आपण साखरप्यामध्ये पोहोचलो आणि साखरप्यामध्ये आज थोडा रस्त्याचा पॅसेज खराब आहे. आता आपण विचारू येते कोणाला त्याचा कसा रोड आहे. गुहागरला जायचं आहे. गुहागरला गुहागर या साईडला चिपळूण मागे जाणार ना तुम्ही. कुठनं पण मला गुहागरला जायचं बा. पागल हो गए लोग, कुछ भी कर सकते, यहाँ से निकलो पहले. हा रत्नागिरीला काय इकडं इथनं किती किलोमीटर पडणार. संगमेश्वर चिपळूण करत जायला पाहिजे. चिपळूण पण होणार. हा चिपळूण मार्ग डायरेक्ट गणेश खिंडीत निघत नाही. खिंडीतून जायला जागा मिळेल तुम्हाला. ह्या साईडने जाऊ तुम्ही संगमेश्वरला जाऊन विचारा. चालेल चालेल. तर इथून मार्लेश्वर फक्त 22 किलोमीटर आहे. खरंच मला जर माहिती असतं, म्हणजे एस टीनं गेलो त्यामुळे मला कळलंच नाही की इकडं कुठली कुठली ठिकाणं आहेत. पण खरोखर जर माहिती असतं तर कालच मी सुट्टी टाकून लवकर गेलो असतो, पण आता तिथं जाऊ पण शकत नाही आपण. तर बघू पुढल्या वेळी जेव्हा गाडीवरनं किंवा बाईकवर येईन तेव्हा आपण मार्लेश्वरला जायचा आपण प्रयत्न करू. खरं म्हणजे मला वाटते मी 6वीत की 7वीत असताना सहलीतून मार्लेश्वरला गेलतो. गणपतीपुळा पण आम्ही सहलीतूनच गेलतो, असं स्वतःहून कधी गेलो नाही. पण आता गणपतीपुळा पण मी जाण्याचा ट्राय करेन पुढल्या रविवारी किंवा ह्या रविवारी काय जाता येऊ शकणार नाही, पण पुढल्या रविवारी पक्क जाऊ. खरंच कोकणात मला वाटते 4 ते 5 महिने मी राहिलो, पण जास्त काही एक्सप्लोर केलंच नाही. जास्तीत जास्त आमचं गुहागर बीच जसं रंकाळ्याला आपण कोल्हापुरात असल्यासारखं जातं तसं ते गुहागर बीच झाले. पण नाही, आता मी जास्तीत जास्त ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील बरीचशी ठिकाणे एक्सप्लोर करायला मिळतील. तर चला बाबा, खरोखर आज लय लेट झाला. इथून जाऊन मला आता पहिला ऑफिसला जायला पाहिजे, तिथून पुढे जेवण, नंतर मग परत भैयाला घेऊन बीचला, त्यानंतर मग आता तो आज जातोय की उद्या जातोय ते बघायला पाहिजे. तर कामालाही भरपूर आहेत, पण आता जाऊन सगळा लोड अगोदरचा पूर्ण कंप्लीट करायला पाहिजे. तर तेच असते, तुम्हाला 7-8 दिवस सुट्टी मिळते, पण तिथून पुढं 3-4 दिवसाचं पूर्ण काम तुम्हाला करायला पाहिजे. पण असू दे, वरती टाय खरं तर ते, कारण कोल्हापूरमध्ये 7-8 दिवस राहिलं तेच माझ्यासाठी खरोखर खूप भारी होतं. मला जर वाटत नव्हतं एवढी सुट्टी मिळेल, पण आमच्या त्या 10 सुट्ट्या राहिल्या, त्यामुळं त्या पण काढल्या आणि डायरेक्ट आता मला वाटते आणि 2-3 महिन्यात डायरेक्ट काढू. तर बाकी खरोखर तुम्ही आता आपण आहे दहिवली रोड. आता आपल्याला आता इथून आपल्याला सावर्ड्याला जायचं आहे. सावर्ड्यातून टर्न घेऊन मग गुहागरला जायचं आहे. मी जर जॉब करत असाल कुठं बाहेर तर तुम्हाला कळेल, घरापासून राहणं खूप कठीण आहे. तुम्ही जर करिअरसाठी असेल किंवा बाहेरल्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींसाठी असेल, घर सोडून राहत असाल तर तुम्हाला खरोखर घराची किंमत कळेल, आपल्या इकडल्या लोकांची किंमत कळेल. तर फायनली आपण घाटातील रोड, कच्चा रोड, कोल्हापूरचा रोड, बरेचसे रोड करत आता फायनली आपण आलो आहे विजापूर गुहागर रोडवरती. हे तुम्ही बघू शकताय. तर बाकी खरोखर आयुष्यात बी असंच असते, तुम्ही कुठल्या वाटा शोधत फायनली हायवेवरती कधी पोचाल काय सांगू शकत नाही. प्रत्येकाचा टाईमलाईन वेगवेगळा असेल, त्यामुळं मी तर म्हणाल तुम्ही कधीच आयुष्यात गिवअप वगैरे करू नका. तर हे आजचं ज्ञान होतं, तुम्हाला थोडं द्यायचं होतं. गणेश खिंडीत ना 5 मिनिटं अंतरा गेलात ना मस्जिद लागेल. मस्जिद लेक फाटा चालेल. किती किलोमीटर आहे? थोडं आहे, जवळ आहे. 13 किलोमीटर आहे. फायनली आपण पोचलोय सोंगादरीमध्ये, म्हणजे गुहागरमध्ये आहे. तिथे आता आपण वर जाऊ. शाळा काल बंद तर फायनली आपण रूमवर पोचले, इथं बघू शकताय. तर बाकी खरं म्हणजे हा व्हिडिओ अगोदरच शूट झाला, म्हणजे 2-3 तारखेला रेकॉर्ड झाला, पण आज 7 तारीख आहे, अजून एडिटच केला नव्हता. तर बाकी भैया आपण दुसऱ्या दिवशी गेला, तो इथनं गणपतीपुळ्याला गेला आणि तिथं दुसरा एक भाऊ आहे आमचा, त्याच्याजवळ गेला. तिथं गणपतीपुळ्यात दर्शन वगैरे घेतलं आणि तो कोल्हापूरला परत गेला.
तर बाकी आता आपला परत इथला संघर्ष चालू झाला आहे. संघर्ष म्हणता येणार नाही, छोटा प्रत्येकाचं लाईफ आहे, प्रत्येकाचं असं पार्ट असतीलच. कोण तुम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत असाल, कोण बाकीचं कसं प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. तर बाकी नाही, खरोखर मात्र उद्या थोडं वेगळं वाटेल, बघू आता उद्या कसं वाटते. तर मला ह्याचीच भीती होती, म्हणूनच मला जायला नको वाटत होतं की बाबा इकडे गेलं की इकडं आलं की नको वाटते. पण बघू आता उद्या. मला तर आता एवढं जास्त वाटत नाही, खरोखर मॅच्युरिटी लोकांच्या मध्ये जसं जसं आपण मोठं होतो तसं आपोआपच येते. तर बाकी तुम्हाला आंबाघाट कसा वाटला नक्की कळून सांगा. खरं म्हणजे एवढा मोठा व्हिडिओ एडिट करण्यासाठी मला पण खूप वेळ लागला. बाकी तुमचा सपोर्ट असाच राहू दे. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळून सांगा. व्हिडिओ अच्छा लगा तो लाईक करो, चॅनल पर सबस्क्राईब करो. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक बाय.